तेज आम्हाला काय जण म्हणते ती हिंद केसरी अजून नाही हिंद केसरी आज त्यानं धावलं हिंद केसरी आहे का बरोबर. आणि काय आठवण आजचा गुलाल कोणाला समर्पित असेल? हे सरासरी अजय शेट पण आहेत, काय सांगाल आजचं कसं काय नाना एक नाना कसं काय नियोजन घडवलं? अजय शेट पण आहेत, कसं आज नियोजन अजय शेठ रविभाऊ आणि चिकू या तिघांनी नियोजन केलं. आम्हाला फक्त जायला बैल घेऊन जावा आणि काल लॉट पडल्यानंतर आम्हाला माहिती पडली की बैल कुठे कुठे पाहणार आहे. आणि नाना तेजाचा आज पहिला पेडगावचं हिंद केसरीचं मैदान काय सांगाल नाना? आनंद की आज त्यानं सगळं जिंकून दिलं आज. कसं नियोजन झालं होतं काय नानाने काल कॉल केला गाडी पळलेली 3-4 मैदान आहेत. चांगली गाडी पळती म्हणून आधीच आम्ही करून ठेवलं. नानांच्या नियोजनाबद्दल काय बोलाल? नाना एकदम विचारपूर्वक नियोजन करतात, काय सांगाल त्यांच्यावर? नाना नाहीत, चिकू शेठ, रविभाऊ, मी आम्हीच करतो शक्यतो. नाना कसं नाना प्रत्येकाला फोन येतात बैल द्या म्हणून, प्रत्येकाला नाही नाना म्हणू शकत नाही. त्यामुळे नानाने सरळ सांगितलं नियोजन तुमचं म्हणजे आपण ठरवायचं दुसरं याचं बैल बोलायचं बैल ते घेऊन या. त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याच्या त्याची नाव केलं सगळं पूर्ण केलं, जेव्हा इच्छा होते तेवढं पूर्ण केलं. आज सेमीलाच कळलं असेल काहीतरी करतोय तेज आहे ना फायनलला. बरं. आणि जे नानाला तुम्ही एक विश्वास दाखवलाय कुठेतरी त्या विश्वासाला पात्र ठेवून नाना एक चांगलीशी कामगिरी करते, त्याच्याविषयी काय बोलाल? हो, नानाविषयी बोलत तेवढंच. एक चांगल्या दावणीला नंदी गेला असं वाटतं का? काय बोलायला भाऊच आहे बरोबर. एक कारकिर्दी म्हणजे बघा नानांची, आणि कुठेतरी आज अजय शेठ नानांच्या मुलाखतीमध्ये पण दिसतात. नानांच्या मुलं बरोबर आहे. नाना आज गाडी खूप छान पळाली, काय बोलाल? नाही गाडी पाहायला बैलांना मला जिंकून दिली. बरोबर आहे. आज मला वाटतं भरपूर साऱ्या गाड्या पळवल्या. सकाळी मला वाटतं भुंगा पण पळवला, त्याच्यानंतर पुन्हा भुंगा पळवला. शाकीर बाई पण बसलेलं, पण कुठेतरी स्वतःची गाडी फायनलला होती. त्याच्यानंतर विचार पडला का कोणाच्या गाडीवर बसायचा? नाही तसं काय नाही, पण चारी बैल आपलीच येते. आणि कुठेतरी आज ड्रायव्हरांची इच्छा व कोणाला कुठल्या गाडी बसायची त्यांची इच्छा बघून मग आपण आता काय झालं मुश्रीफला पाहायला लागले. बरोबर. त्याच्यामुळं आज जरा चालता अडकले. बरोबर. नाहीतर त्याला काय सांगायला लागत नाही, तो काय लगेच बसतो. नाहीतर नाना मुश्रीफ असतोच तुमच्या मागे. मुश्रीफ सगळी असते ते सगळी बऱ्यापैकी बैलाची जिथं मुश्रीफ पाहिजे तर गाड्या गुलाल पण ठेवतोय ना. हो, कारण काय झाला दोन्ही बी मुश्रीफ सण्या पहिल्या गटात पडला आणि मुश्रीफ नंतर पडला आणि ओळायला लागले. आज बुंगाला पण कसं स्पीड लागलं काय? चांगली गाडी पळाल्या. भुंगाची गाडी कुणाल ड्रायव्हर मुंबईकरने पळवली, काय बोला तुम्ही? नाही चांगली गाडी पळाली त्याने. याच्या आधी पण मुंबईला खूप साऱ्या गाड्या मोठ्या करून दिल्या त्यांनी. बरोबर. आणि जो हिंद केसरी आज गुलाल कपालाला लागलाय, कायम तुमच्या लागलेलाच होता, पण आज तेजाच्या पहिलं लागले, काय बोला? तेज आम्हाला काय जण म्हणते ती हिंद केसरी अजून नाही हिंद केसरी आज त्यानं धावलं हिंद केसरी आहे का बरोबर. आणि काय आठवण आजचा गुलाल कोणाला समर्पित असेल? सरांशी नक्कीच. कारण जेव्हा पण कुठल्याही मैदानाला गुलाल होतं ना, कुठेतरी तुम्ही एक भाऊक होऊन सरांनाच तो गुलाल समर्पित करतात, कायम आठवण आणि हृदयामध्ये राहतात सर. बोला त्याच्या इथनं पुढे अशीच नियोजन राहतील ना? तिघांच्याकडे नियोजन असतं. इथून पुढे पण शेट मला वाटतं दिसतो तसा गुलाला व्हायचं तेज आहे ना, त्याबद्दल काय सांगाल? नाही आता 2 महिने झाले सलग येतात आता काय नियोजन आहे कधीचं मोठं काय? नानांच्या नियोजनात काय बिंदूचं नियोजन काय मुंबई 3 फेरतच बऱ्यापैकी सगळं पाहिजे. तसंच मित्रांनो ज्यांनी नियोजन केलं दादा आपल्यासोबत. दादा नमस्कार. नमस्कार. देवाने बरं रेग्युलर गाडी पळत आहे, बरोबर आहे? काय कारण म्हणजे गाडी पळते पण तरी एवढा विश्वास कसं काय? नाही, दोन्ही बैलांची गाडी कशी जुळून पळते, म्हणजे ज्या अगोदर गाडी जेव्हा पळलं तेव्हा गाडी पाण्याला राहिली दिवाणाची आणि तेजाची. काय वाटतं कसं नाना भविष्य? तुम्ही बरेच नंदी बघता, पण दिवाणाचं भविष्य कसं वाटतं? कारण की आज सगळ्यांनी बघितलं चांगला पळाला पाहिजे. ते बैल आज हिंद केसरी झाला ते समाधान झालं. काय वाटतं त्या म्हणजे काय इच्छा होती पण त्या मालकांची सुद्धा? मालकांची बी इच्छा होती हिंद केसरी झाला ते. काय सांगता आज एवढं प्रेम बघताय तुम्हाला भेटते अखंड महाराष्ट्राचं पूर्वीपासून भेटते, काय सांगता जनतेबद्दल? काय सांगताल जनतेबद्दल? काय प्रेम भेटते? जनतेचं प्रेमी असंच राहावं. तर मित्रांनो बघू शकता पुन्हा एकदा आपल्या नानांच्या कपाळी गुलाल लागला, अजय शेठच्या कपाळी गुलाल लागला आणि आज हिंद केसरीचा मान मिळवून दिला. तर असंच काय आपल्या नंदी गुलाल राहून आज तुम्ही वेळ द्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद. दादा नानांविषयी काय बोलाल तुम्ही? नानांना काय मागे चोराचं मैदान झालेलं, त्यावेळी शास्त्री आणि त्याच्याकडे 2 नंबर झालेले. त्यावेळेस मी अगोदर बोललेलो की पेडगावच्या मैदानात आम्हाला गुलालाच राहिलं, एवढं अपेक्षा होती आमची गुलाल गाडी राहावी, आधी बोललो होतोच मी. म्हणजे घरातून निघताना एक अपेक्षा ठेवली की चला आज आपल्या बैलांनी काहीतरी करून दाखवा आणि गुलाल मिळून नाही, मागल्या बॅट मध्ये आम्ही बोललो होतो, चोराचं मैदान झालं ना आता मागं. किती तारखेला झालं? 25 तारखेला 15 तारखेला झालं. तिथं आम्ही बोललो होतो पेडगावात आमची गाडी राहावी फायनलला. म्हणजे नानांच्या पासून आम्ही हे केलेलं. सुनील मोरे सरांविषयी काय बोलाल? सुनील मोरे सर ज्याही मैदान ठेवलं होतं त्यांचं काय नाही, 1 नंबर मैदान, पेडगावचं मैदान 1 नंबर करतात दरवर्षी, नवीन काय ना काय तर करतात. शुभेच्छा तुम्हाला.